आज इफिस्करास पत्र आज आपण संपवत आहोत आणि जानेवारी पासून आपण फिल्पेकरास पत्राकडे जाणार आहोत. देव आपण जी कृपा आपल्यावर केली या प्रवासामध्ये तो आपल्या समवेत राहिला, त्यानं आपल्याला सहायता केली. देव आपल्याला धन्यवाद देऊ की इफिस्करास पत्राच्या या जर्नीमध्ये म्हणजे प्रारंभापासून त्याच्याच कृपेद्वारे आपण हे पत्र पूर्ण करू शकलो. आपल्याला देवाच्या वचनाद्वारेच मार्गदर्शन मिळालं. वारंवार अर्थविवरणासाठी आपण देवबापाकडेच गेलो आणि त्यानंच आपल्याला कृपा पुरवली. आपण अशीच प्रार्थना करूया की ज्यावेळेस आपण जानेवारीमध्ये फिल्पेकरास पत्र घेऊ त्यावेळेस जेव्हा सुरुवात होईल त्यावेळेस प्रभूनं अशीच आपल्याला कृपा करावी आणि फिल्पेकरास पत्र आपण अशाच प्रकारे पूर्ण करावं अशी प्रभूचरणी आपण प्रार्थना करूया. एक्सपोजिटरी प्रीचिंग हे फार इम्पॉर्टंट आहे मंडळीसाठी. आणि एक्सपोजिटरी म्हणजे प्रत्येक वचनाचं अर्थविवरण करणं. आणि प्रारंभापासून ज्या मंडळ्या होत्या त्या मंडळ्यांनी आपल्या शिक्षणामध्ये याचाच आधार घेतला. आणि जे लोक एक्सपोजिशन वचनाचं करत नाहीत त्यांना डिस्पेन्शनलिस्ट म्हणतात. आणि जे डिस्पेन्शनलिस्ट असतात ते लोक एक वचन घेतात, त्यांना जसं हवा आहे त्या रीतीनं त्याची तोडमोड करतात आणि मग ते लोकांसमोर आणतात. आणि डिस्पेन्शनलिस्ट जे आहेत आणि ते फार विचित्र प्रकारे शास्त्राचा बेअर्थ करू शकतात. आणि आपण प्रभूच्या चरणाजवळ जाऊन त्याला विनंती करू की देवबापा तू आम्हाला मदत कर की शेवटपर्यंत आम्ही एक्सपोजिटरी प्रीचिंग जे आहे त्याला दृढ धरावं. तर आज जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपण 3 गोष्टी शिकत होतो इफिस्करास पत्र 6व्या अध्यायातून. आणि वचन 23 मध्ये आपण होतो आणि वचन 23 मध्ये 3 ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपण पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण शांती पाहिली, त्याच्यानंतर मागील रविवारी आपण प्रीती पाहिली आणि आज या रविवारी आपण विश्वास पाहणार आहोत. तर हे नेमकं काय आहे तर याचं विशेष करून आपण थोडासा बॅकग्राऊंड पाहिला तर आपल्याला कळतं की पॉल इफिसच्या पत्राची समाप्ती करत आहे. आणि समाप्ती करत असताना जसं प्रत्येक पत्रामध्ये तो एक बेनेडिक्शन जे आहे ज्याला शेवटला आशीर्वाद आपण म्हणतो तो देत आहे. आणि शेवटला आशीर्वाद देत असताना तो त्याच्या पत्रांमध्ये या गोष्टी नमूद करत असतो की प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, त्याची शांती, त्याचा विश्वास तुम्हामध्ये असो. असं तो प्रत्येक पत्रामध्ये आलटून पालटून त्याची ही जी काही शब्द आहेत ते इकडे तिकडे करत असतो आणि तो लिहित असतो. हे लिहित असताना तो या पत्रामध्ये इफिसच्या पत्रामध्ये काही गोष्टी नमूद करतो. त्याच्यामध्ये तो असं म्हणतो देव पिता व प्रभू येशू ख्रिस्त याच पासून बंधूंना. आता मी जसं मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलेलं की स्पेसिफिकली ज्यावेळेस कधी बंधू असं म्हणण्यात येतं तर त्याला दुसरं नाव आहे विश्वासणारा, पवित्रीकरणासाठी वेगळा केलेला जो मंडळीचा आहे त्याला. म्हणजे बाहेरील लोकांना नाही तर पर्टिक्युलरली बंधूंना. बंधू म्हणजे ब्रदरन्स म्हणजे समविश्वासू जे लोक आहेत त्यांना. आणि त्यांना तो असं म्हणतो की त्याची जी बंधूंना शांती विश्वासासह प्रीती लाभो असं म्हणत आहे. विश्वासासह प्रीती लाभो असं म्हणत आहे. पुन्हा एकदा बंधूंना शांती. आपण पाहिलं शांती कुणाची संगती आहे तर आपण प्रारंभापासून इफिसच्या लोकांना ज्यावेळेस पॉल सांगत आहे शांती मनुष्यामध्ये नव्हे तर देवाची मनुष्या संगती असणारी शांती आहे ती शांती लाभो. कारण देव हा क्रोधविष्ट देव आणि ह्या देवानं शांती प्रस्थापित केली प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे हे या ठिकाणी प्रगट होतं. पण त्याचबरोबर विश्वासासह प्रीती लाभो. आता हा जो शब्द आहे पर्टिक्युलरली विश्वासासोबत प्रीती लाभो, विश्वास सोबत प्रीती लाभो. जेव्हा जेव्हा हा विश्वास हा शब्द आलेला आहे त्याला जोड शब्द प्रीती आहे. मागील रविवारी आपण प्रीती बघितली. आता या रविवारी विश्वासासह प्रीती म्हणजे नेमकं काय. कारण जेव्हा जेव्हा प्रीती हा शब्द आलाय त्याच्या अगोदर विश्वास हा शब्द आलेला आहे. विश्वासासह प्रीती लाभो, विश्वासासह प्रीती लाभो म्हणजे एक्झॅक्टली याचा अर्थ काय आहे. तर पुन्हा एकदा पॉल या ठिकाणी जी गोष्ट सांगत आहे हीच गोष्ट त्याने इफिसच्या मंडळीला ऑलरेडी एक्सप्लेन केलेली आहे की विश्वास नेमका काय आहे, विश्वास कशा संदर्भात आहे याचं एक्सप्लेनेशन त्यानं ऑलरेडी केलेलं आहे. म्हणून तो सांगत आहे की विश्वासासह प्रीती लाभो. ओके, इथंच नाही बरं का. आता थोडस पुढचं वचन तुम्ही वाचलं 24व तिथं पण तुम्हाला ही अशीच गोष्ट दिसते. तो 24व्या वचनात काय म्हणतो बघा. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचवर जो अक्षय प्रीती करणारे त्या सर्वांवर कृपा असो. तुम्ही बघितलं त्याच्या बेनेडिक्शन मध्ये हे जे शब्द आहेत ना कृपा, प्रीती, विश्वास, शांती, दया हे जे शब्द आहेत
हे शब्द तो वारंवार त्याच्या शेवटल्या आशीर्वादांमध्ये वापरतो. इतकंच काय, शेवटल्या आशीर्वादामध्ये नाही तर जेव्हा तो पत्राची सुरुवात करत असतो तेव्हाही हे शब्द तो वापरत असतो. आता ह्या शब्दांचं जे अर्थ आहे तो फार गहन अर्थ आहे. आज पण आपण ज्यावेळेस मंडळीमध्ये असतो आपण हे शब्द आपल्या प्रार्थनेमध्ये बोलत असताना वारंवार वापरत असतो. देवबापाची कृपा आहे हो, देवबापाचा विश्वास आहे हो, त्याची शांती आहे हो, त्याचं समाधान आहे हो, आणि त्याची दया आमच्यावर आहे हो. म्हणजे हे जे शब्द आहेत हे शब्द आपण वारंवार बोलत असताना वापरत असतो. कधी कधी आपल्या प्रार्थनेमध्ये देवा तुझ्या कृपेबद्दल धन्यवाद, देवा तुझ्या दयेबद्दल धन्यवाद आपण असं म्हणत असतो. आणि आपल्याला ती आता एक तोंडवळणी पडलेली गोष्ट आहे आणि आपण त्या प्रकारे प्रार्थना आपण करत असतो. तुम्ही बघा बरं, आपण सुरुवात देखील केली, देवा तुझ्या दयेबद्दल धन्यवाद, देवा तुझ्या कृपेबद्दल धन्यवाद, देवा तुझा विश्वास आहे. म्हणजे ही आपल्या तोंडवळणी पडलेले शब्द आणि हे आपण वारंवार बोलत असतो. पॉल ज्यावेळेस ही गोष्ट इफिसच्या मंडळीला बोलत आहे किंवा शेवटला आशीर्वाद देत आहे, आपण ज्यावेळेस त्या वचनांसमवेत जातो काही गोष्टी आहेत ज्या फार अद्भुत प्रकारे आपल्याला निदर्शनास येतात आणि समजतात. तर त्याच्याकडे मला आज तुम्हाला न्यायचं आहे. आपण सगळ्यात पहिला काय करूया, आज थोडीशी वचनं जी आहेत ती आपण थोडी चालणार आहोत इफिसच्या पत्रामध्ये, कारण आपण शेवट करत आहोत. आज आपण इफिस पत्र संपणार आहे आणि यावेळेस थोडस पुन्हा एकदा आपण जो संदर्भ आहे तो जाणून घेऊया, कशा संदर्भात काय तो बोलत आहे. तर पुन्हा एकदा विश्वासासह प्रीती लाभो म्हणजे नेमकं काय, विश्वास कुठं तो नमूद करत आहे. तर सगळ्यात पहिला संत पॉल इफिसच्या मंडळीला विश्वासासंदर्भात काय बोलतो ते जाणून घेऊया. विश्वास म्हणजे काय, तर इफिसकरास पत्र 2 अध्याय आणि 8वं वचन. ठीक आहे, इफिसकरास पत्र 2 अध्याय आणि 8वं वचन. आता तो या ठिकाणी सांगत आहे, कुणीतरी वाचेल मोठ्यानं 8वं वचन. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे. हा, तर हे काय आहे, देवाचं दान आहे. आता विश्वास ज्यावेळेस येतो आणि तारण प्राप्तीचा असणारा जो विश्वास आहे, ओके, फर्स्ट थिंग आपण पुढे जात असताना तारण प्राप्तीसाठी असणारा जो विश्वास आहे, त्या विश्वासाकडे ज्यावेळेस आपण जातो, एखाद्या मनुष्याचं तारण व्हावं तर तारण होण्यासाठी विश्वास लागतो. तारण होण्यासाठी विश्वास लागतो. आणि या ठिकाणी पॉल 2 अध्याय 8व्या वचनात इफिसच्या लोकांना सांगतो, विश्वास हे कृपेद्वारे मिळालेलं मनुष्याला दान आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की अरे माझा विश्वास आहे, तारण प्राप्तीसाठी माझा विश्वास आहे, तर पवित्र शास्त्र या ठिकाणी फार सपशेल रीतीनं मनुष्याला सांगतं, कृपेद्वारे मनुष्याला तो विश्वास संपादन झालेला आहे ज्या विश्वासाद्वारे तो तारण साध्य करून देऊ शकतो. म्हणजे त्याचा उद्धार होऊ शकतो, त्याला तारण मिळू शकतं कृपेने विश्वासाच्या द्वारे. म्हणजे हे मनुष्याच्या हातचं कार्य नाहीये, हे मनुष्याकडून अशक्य आहे. कधी कधी मनुष्याला असं वाटतं की तो एखादा मोठा पराक्रम काहीतरी करत आहे, देवावर विश्वास ठेव आणि मी काहीतरी मोठा पराक्रम करून प्रभूला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, हा माझा विश्वास आहे. पण पवित्र शास्त्र त्याला नकार देताना सांगतं की हा विश्वास एक दान आहे. विश्वास काय, एक दान आहे. आता ज्यावेळेस आपण म्हणतो ना दान आहे, तर ह्याचा इंग्लिश मध्ये जो अर्थ आहे ते एक गिफ्ट आहे. विश्वास काय, एक गिफ्ट आहे. तर मिळालेलं जे गिफ्ट आहे, आता इथून पुढची जर्नी आहे ती फार इम्पॉर्टंट आहे बरं का. कधी कधी आपण असं म्हणतो, तारण तर देवानं मला दिलेलं आहे, विश्वास प्रभूकडून मिळालेला आहे, आता इथून पुढची जी जर्नी आहे याला विश्वास राखणं असं म्हणतात. तारणामध्ये आपला काही सहभाग आहे का, तर आपण वारंवार शिकलो इफिसच्या पत्रातून, तारणामध्ये आमचा कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही, आम्ही कोणत्याही प्रकारचा सहभाग तारणामध्ये करू शकत नाही. तर तारण केवळ आम्हाला कृपेने विश्वासाच्या द्वारे प्राप्त झालेलं. आणि ही एकदम इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला समजणं आवश्यक आहे की तारण कृपेने विश्वासाच्या द्वारे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आता ज्यावेळेस या ठिकाणी आपण येतो, काय दिसतं बघूया आपण. 3 अध्याय आणि त्याचं 12वं वचन. ख्रिस्तावर विश्वास ठेवून विश्वासणाऱ्यांना देवापर्यंत आत्मविश्वासाने व निर्भयतेने जाण्याचा मार्ग मिळतो. आता 12व्या वचनाकडे आपण जेव्हा 3 अध्याय आणि 12वं वचन, इथे आपल्याला विश्वास संदर्भात काय दिसतं बघा बरं. 3 अध्याय आणि 12वं वचन कोण वाचेल पट करून. हा, विश्वासाद्वारे आपल्याला धैर्य आणि काय मिळालं,
कुठं कुठं प्रवेश मिळत आहे? सार्वकालिकतेमध्ये. म्हणजे ही काय सर्वसाधारण गोष्ट नाहीये, ही अनन्य साधारण गोष्ट आहे. पहिली गोष्ट, विश्वास एक दान आहे. त्या विश्वासाच्या द्वारे तुम्हाला आणि मला काय प्राप्त होतं? त्या विश्वासाद्वारे तुम्हाला आणि मला धैर्य प्राप्त होतं. आता हे आपण कमवलेलं नाहीये बरं का, कोणत्याही कृतीद्वारे आपण कमवलेलं नाहीये, कोणत्याही कर्माद्वारे आपण कमवलेलं नाहीये, तर हे देवाचं दान आहे. देवानं हे आपल्याला दान देऊ केलेलं आहे आणि त्यामुळं त्याला काय म्हणतो, धैर्यानं आपला प्रवेश निर्भयतेनं समोर जातो. आणि हा आत्मविश्वास किंवा हा विश्वास स्वतःवर अवलंबून नाहीये. म्हणजे आपल्या स्वतःवर अवलंबून आहे का? नाही, हे कोणी दिलेलं आहे? हे खुद्द देव आपण आपल्याला दिलेलं आहे. देवानं आपल्याला ते प्रदान केलेलं आहे. हात आहे की वचनामध्ये लिहिलेलं आहे की विश्वास हे एक दान आहे. आणि ते पॉल नमूद करतो इफिसच्या पत्रामध्ये 2 अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनामध्ये. तो म्हणतो, कोणत्याही प्रकारचा मनुष्याचा पराक्रम नव्हे, तर हे देवबापाचं दान आहे आणि प्रभूनं ते दान दिलेलं आहे. आणि मग आपण खाली येतो 3 अध्याय 12व्या वचनामध्ये की या विश्वासाद्वारे तुम्हाला काय प्राप्त झालं? म्हणजे हे तुम्ही स्वतःहून प्राप्त करून घेतलं? तर बोलतो नाही, या विश्वासानं जे दान तुम्हाला मिळालं त्यानं तुम्हाला तारण मिळालं. ओके, ठीक आहे, एवढंच नाही तर तो आता म्हणतो की तुम्हाला धैर्य प्राप्त झालं. तर आता हे इम्पॉर्टंट आहे की धैर्य प्राप्त झालं म्हणजे नेमकं काय? तर हे लक्षात घ्या प्रियांनो की धैर्य म्हणजे देवाला बाप म्हणून हाक मारण्याचं धैर्य, देवाला याहवे म्हणून हाक मारण्याचं धैर्य. आता हे कशामुळे प्राप्त झालं? हे विश्वासामुळे प्राप्त झालं. ओके, तारण का मिळालेलं आहे? दान आहे. कुणाचं दान आहे? देवाचं दान आहे. आता हे समजून घेणं मंडळीला फार गरजेचं आहे. विश्वास दान आहे जे आम्हाला प्राप्त झालं. तो विश्वास आम्ही कुणावर ठेवतो? प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवतो, ज्याच्याद्वारे आम्हाला तारण मिळतं. त्या विश्वासाच्या द्वारे आम्हाला आता असं धैर्य मिळालेलं आहे की आता आम्ही त्याच्याद्वारे पित्याला हाक मारतो की हे बापा, आम्हाला धैर्य प्राप्त झालं. म्हणजे हे धैर्य कुणामुळे झालेलं आहे? देवानं तुम्हाला आणि मला जो विश्वास दिला त्याच्यामुळे. जर देवानं दिलेला विश्वास आम्हामध्ये नसता तर आपण देवाला कधीच हाक नसती मारू शकले की हे बापा, हे प्रभू, हे देवा. हे धैर्य आपल्याला कुठून प्राप्त झालं? तर विश्वासानं प्राप्त झालं. आणि म्हणून आपण सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करू शकतो. कशामुळं? विश्वासामुळं. आता हा विश्वास मी पुन्हा एकदा सांगत आहे बरं का, हा विश्वास तुमचा आणि माझा नव्हे, विश्वास देवानं तुम्हाला आणि मला दिला. आता इथून पुढची जी जर्नी आहे याच्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा की आता विश्वासामध्ये वाढत जाणं म्हणजे काय? ओके, या विश्वासामध्ये वाढत जाणं म्हणजे काय? पहिली गोष्ट, विश्वास हे दान आहे, देवाकडून मिळालेलं आहे. त्या विश्वासाद्वारे तारण प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी बसलेले किंवा बाहेर असणारे अनेक लोक, आपण जेव्हा कधी बघा सुवार्थ प्रसार करतो आणि सुवार्थ सांगतो, आपण म्हणतो विश्वास ठेव आणि तारण होईल, विश्वास धर मनामध्ये, येशू ख्रिस्त तारण करेल, आपण असं म्हणतो. आणि ज्यावेळेस आपण यावेळेस ही गोष्ट त्यांना सांगतो विश्वास धर तारण होईल, याचा अर्थ ज्यावेळेस आपण त्यांना सांगत आहे की तुझ्या विश्वासानं तुझं तारण होईल, तर हे चुकीचं आहे. देवानं तारणदायी विश्वास मनुष्यामध्ये देणं गरजेचं आहे. जोपर्यंत देवबाप तारणदायी विश्वास मनुष्यामध्ये देत नाही त्याचं तारण होत नाही. म्हणजे बौद्धिक क्षमतेनं मनुष्य कितीही बोलो की मी येशूवर विश्वास ठेवतो, मी येशूवर प्रेम करतो. काल आम्ही ब्रदर बनगे आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये होतो आणि त्या ठिकाणी आम्ही तेच पाहिलं देवबापाच्या वचनामध्ये की अनेक जण आहेत जे येशूवर प्रेम करतात. आम्ही येशूवर प्रेम करतो, आम्ही येशूवर प्रेम करतो, आम्हाला येशू ठाऊक आहे, आम्हाला येशू माहित आहे. पण येशू म्हणत आहे की माझ्यावर प्रीती करतोस काय? अनेक जण आहेत जे म्हणतात आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, आम्ही तुझ्यावर फिलो करतो, आम्ही तुझ्यावर फिलो करतो. जसं पेत्र म्हणत होता की मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यावर फिलो करतो. आणि येशू म्हणत आहे काय तू माझ्यावर अगापे करतोस काय? काय तू माझ्यावर प्रीती करतोस काय? आणि तो म्हणतो प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो, तुला ठाऊक आहे. त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. आम्ही येशूला ओळखतो, आम्ही आमच्या बौद्धिक क्षमतेने येशूला ओळखतो, आम्ही आमच्या विचारांनी येशूला ओळखतो आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो बौद्धिक क्षमतेनं. जगामध्ये अनेक लोक आहेत, येशूला काही लोक बाबा म्हणतात. येशू बाबाकडे जाऊया, येशू बाबा 4 बुधवार केले, येशू बाबा बरं करेल, 16 सोमवार केले येशू बाबाचे तर तो आमचं चांगलं करेल. येशूला बाबा म्हणून बघण्यात येतं. येशू चिन्ह चमत्कार करणारा वाटतो, येशू अनेक वेगवेगळ्या गोष्टी करणारा वाटतो आणि येशूकडे बाबा ही एक
गोष्ट अशी म्हणून प्रदर्शित होते. म्हणजे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून येशूकडे पाहिलं जातं. म्हणून येशूवर विश्वास ठेवल्यानं तारण होतं. तो विश्वास कुणाचा आहे? मनुष्याचा आहे का? नाही, तो विश्वास देवाकडून मिळतो आणि त्या विश्वासाद्वारे तारण मिळतं. आपण ज्यावेळेस म्हणतो की आम्ही विश्वासामध्ये वाढणं गरजेचं आहे, इनफॅक्ट शिष्य पण येशूला म्हणतात की आमचा विश्वास वाढव, कारण हे विश्वास वाढवणं किंवा विश्वासात वाढणं हे फार गरजेचं आहे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी. म्हणून विश्वासणारे, विश्वास ठेवणारे, देवानं दिलेले दान असणारे आपण लोक आहोत, ज्यांचं तारण झालेलं आहे. आता हे लोकांना काय प्राप्त झालं? धैर्य. काय धैर्य मिळालं? देवाला आबा बापा म्हणत आहेत, देवाकडे जात आहेत, आत्मविश्वास आहे, निर्भयानं जाण्याची क्षमता आहे देवाकडे. आणि हे लोक आता स्वतःच्या शक्तीवर निर्भर नसून हे लोक आता देवावर निर्भर आहेत. विश्वास प्राप्त झालेले लोक कोण? जे लोक देवावर निर्भर आहेत आणि ते लोक विश्वासू असतात. मागच्या वेळेस एकदा चर्चमध्ये मी सांगितलेलं की खरा विश्वासू कोण? खरा विश्वासू. आता बघा या ठिकाणी आपण बसलेलो आहोत आणि कोण कोण असं म्हणतो बघा, आमचा विश्वास आहे येशूच्या नावामध्ये देव हे करणार, आमचा विश्वास आहे. ज्यावेळेस आपण असं म्हणतो ना आमचा विश्वास आहे येशू हे करणार, याचा अर्थ तुमचा विश्वास नाही. तुमचा विश्वास कुणावर असला पाहिजे? तुमचा विश्वास प्रत्येक गोष्टीसाठी निर्भरता प्रभूवर असली पाहिजे आणि प्रभू जे करेल ते यथायोग्य असेल, प्रभू जे करेल ते सर्वश्रेष्ठ असेल, यावर विश्वास ठेवणारा असला पाहिजे. ज्यावेळेस आपण आपल्या मर्जीनं, आपण आपल्या दृष्टिकोनातून प्रार्थना करतो किंवा काही गोष्टींसाठी देवाकडे जातो आणि म्हणत आहे की माझा विश्वास आहे की प्रभू हे करेल, याचा अर्थ काय करत आहे? जे देवानं नियोजित केलेलं आहे त्या गोष्टीला नाकारून, त्यानं जे समोर आणलेलं आहे त्या गोष्टीला बाजूला सोडून माझी स्वतःची इच्छा मी समोर आणत आहे. त्यामुळं तारण आपल्याला विश्वासाद्वारे प्राप्त होतं. दुसरी गोष्ट, आता पुढे आल्यानंतर तो म्हणतो तुम्हाला धैर्य प्राप्त होतं. ते धैर्य कसलं आहे? तुम्ही देवाकडे आबा बापा म्हणून जाता. ह्याच्या पुढे अजून एक गोष्ट घडत आहे आणि ती गोष्ट म्हणजे काय? की तुम्ही आता स्वतःवर निर्भर नाही. विश्वासणारे किंवा विश्वासू लोक स्वतःवर निर्भर नाहीत. कुणावर आहेत? मग देवावर. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी विश्वासणारा कुणावर निर्भर आहे? देवावर. आणि त्याला विश्वासू म्हणतात. आता बघा इथून पुढे जात असताना, आता आम्ही विश्वासामध्ये पुढे जात असताना कसं ओळखायचं की हा माणूस विश्वासू आहे? हा माणूस विश्वासू आहे. आणि मग आपण जे वचन वाचलं ना इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय आणि त्याचं वचन 23, त्याच्यामध्ये बघा काय लिहिलं आहे. परत वाचा. विश्वासासंगती काय त्या ठिकाणी कोणता शब्द जॉईन आहे तुम्हाला आठवतं? विश्वासासमवेत प्रीती. म्हणजे जेव्हा कधी तुम्ही बघता ज्या ठिकाणी विश्वास आहे त्या ठिकाणी बाजूला काय त्याच्या अटॅच? प्रीती. तुम्हाला कळत आहे ही गोष्ट की विश्वासानं तारण मिळालं, विश्वासानं धैर्य मिळालं. विश्वास असणारा व्यक्ती स्वतःवर निर्भर नाही राहत, विश्वास असणारा व्यक्ती देवावर निर्भर राहतो. इथपर्यंत आलो आपण. आता हा शब्द बघा, मी विश्वासू आहे किंवा मी विश्वासणारा आहे, मी प्रभूवर विश्वास ठेवतो, याचं चिन्ह काय? कसं ओळखायचं की अरे हा विश्वासू माणूस आहे बाबा, हा देवावर विश्वास ठेवतो बाबा? आम्ही कसं ओळखायचं की हा विश्वासू आहे? तर विश्वासासमवेत प्रीती ही काय आहे? अशी जॉईंट आहे. यू कॅनॉट रिमूव्ह लव्ह फ्रॉम फेथ. म्हणजे जो व्यक्ती म्हणतो ना मी विश्वासू आहे, त्याला चिपकून एक गोष्ट आहे प्रीती, त्याच्यापासून कधीच वेगळी नाही. विश्वासासमवेत प्रीती. आता इथं काय लिहिलेलं आहे बघा, हे फार इम्पॉर्टंट आहे. खऱ्या विश्वासाचे दर्शन विश्वासणाऱ्याच्या कृतीतून झळकतं. म्हणजे खरा विश्वासू म्हणजे पुन्हा एकदा बरं का, तारण मिळालेला विश्वासू. खरा विश्वासू कोण? तारण मिळालेला विश्वासू, विश्वास ठेवणारा, ज्याचं तारण झालेलं आहे. अनेक जण आहेत जे स्वतःला म्हणत आहेत की आम्ही बिलिव्हर्स आहोत, आम्ही तारण प्राप्त झालेले लोक आहोत. ठीक आहे. आणि मग आम्ही विश्वासू आहोत कसं ओळखायचं? वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला ते प्रदर्शित करत आहेत. पहा आम्ही येशूवर विश्वास ठेवतो, आमच्याकडे बायबल आहे, आमच्या घरात 10 बायबल आहेत, आम्ही रोज रात्री प्रार्थना करतो, आम्ही जाताना प्रार्थना करतो, येताना प्रार्थना करतो, सर्व गोष्टी ते नमूद करतात. खरा विश्वासणारा कसा ओळखायचा? तुम्ही विश्वासणारे आहात कसे ओळखाल? तर विश्वासासमवेत प्रीती आहे.
आणि मग ज्यावेळेस आपण वचनाकडे येतो, खऱ्या विश्वासाचं दर्शन इतर विश्वासू लोकांवर असणाऱ्या तुमच्या प्रीतीतून ओळखण्यात येतं. खऱ्या विश्वासाचं दर्शन काय आहे की तुमची इतर विश्वासणाऱ्यांवर असणाऱ्या प्रीतीतून त्याचं दर्शन होतं. म्हणजे बघा पुन्हा एकदा वचन 24 इफिस्करास पत्र 6 अध्याय आणि वचन 24 तिथे गेल्यावर ना त्याचं पॉल काय करत आहे माहितीये का, त्या गोष्टीला पूर्ण विराम देतो. तो असं म्हणतो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याचवर जे अक्षय प्रीती करणारे आहेत त्या सर्वांवर कृपा असो. येशू ख्रिस्तावर असणारी प्रीती जी अक्षय प्रीती आहे त्यांच्यावर कृपा असो तो म्हणतो. आणि त्याच्या अगोदर तो असं म्हणतो विश्वासाबरोबर विश्वासासमवेत प्रीती. म्हणजे नेमकं काय काय त्याला सांगायचंय, येशू ख्रिस्ताची शिकवण काय. तर याचे एक्सप्लेनेशन फार सुंदर रीतीनं प्रभू येशू ख्रिस्तानं ज्यावेळेस तो पृथ्वीवर होता शिष्यांसमवेत बोलत होता त्यावेळेस त्यांचं ते एक्सप्लेनेशन केलं. तो काय म्हणतो बघा, योहानाचं शुभवर्तमान याचा 13वा अध्याय, योहानाचं शुभवर्तमान याचा 13वा अध्याय 34 आणि 35 वचन. हे फार इम्पॉर्टंट आहे. विश्वास म्हणजे काय आणि विश्वासासमवेत प्रीती काय निर्माण करते. 34 आणि 35 वचन कोण मोठ्यानं वाचेल बरं. ओके, आता इथं काय म्हणत आहे बघा, मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की, तो काय म्हणतो तुम्ही काय करा, तुम्ही एकमेकावर प्रीती करा. ओके थांबा, अजून पुढे बघा. आता हे इम्पॉर्टंट आहे, जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही काय करा, एकमेकावर प्रीती करा. ओके पुढं, तुमची एकमेकावर प्रीती असेल त्यामुळे सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. म्हणजे तुम्ही जर माझ्यावर प्रीती करता, तुम्ही जर माझ्यावर प्रीती करता तर पुढे माझ्या आज्ञा पाळाल. तो काय म्हणतो, तुम्ही जर माझ्यावर प्रीती करता तर तुम्ही काय कराल, माझ्या आज्ञा पाळाल. आता जर आपण इफिस्करास पत्र वाचलं 24वा वचन, तिथं असेल प्रभू येशूवर अक्षय प्रीती करणारे लोक जे आहेत त्यांच्यावर कृपा असेल. जे लोक विश्वासू आहेत, प्रभूवर प्रीती करत आहेत, ते काय करतील, आज्ञा पाळतील. जे प्रभूवर विश्वास ठेवतात ते काय करतील, आज्ञा पाळतील. कुणाची आज्ञा, माझी माझी आज्ञा काय, एकमेकावर प्रीती करा. तो प्रेम म्हणत आहे का, फिलो म्हणत आहे का, नाही. तो काय करत आहे, तो म्हणत आहे अगापे. तो म्हणत आहे की एकमेकावर प्रीती करा. द फर्स्ट अँड फॉरमोस्ट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ईच बिलीवर, बिलीवर म्हणजे पुन्हा विश्वासू, तारण प्राप्त झालेला विश्वासू, त्याचं एकमेव जर काम कोणतं आहे मंडळीमध्ये तर ते हे आहे की एकमेकावर प्रीती करणं. तुमची जर एकमेकावर प्रीती आहे तर समजतील की अरे हे माझे शिष्य. म्हणजे विश्वासू असण्याचं एक जे चिन्ह आहे ते चिन्ह असं आहे की तुमची एकमेकावर प्रीती असायला पाहिजे. मागच्या वेळेस एकदा मी चर्चमध्ये प्रीतीविषयी उदाहरण दिलेलं होतं की प्रीती काय आहे. तर एखादा शेजारी आहे तुमचा आणि तो शेजाऱ्याचं घर तुमच्या घराला बिलकुल लागून आहे आणि तो रात्रीची वेळ आहे आणि अचानकपणे त्याच्या शेजाऱ्याच्या घरामध्ये जे घर आहे त्याच्या घरामध्ये आग लागते. ती आग मोठी आहे आणि तुम्ही ती आग जाऊन बघत आहात. तुमचा जो शेजारी आहे प्रियजन तो त्या एका खाटेवर झोपलेला आहे आणि तुम्ही खिडकीतून आवाज येत आहे की अहो ताई, अहो अक्का, अरे दादा, जो झोपलेला आहे मेल फिमेल, दादा लवकर उठ, काय आलेलं आहे, अरे आग लागली लवकर उठ. आणि तो तिथून तुम्हाला बघत आहे, आगीकडे बघत आहे, तुमच्याकडे बघत आहे आणि तो म्हणतो राव दे जरा झोपू दे. आणि तुम्ही म्हणता ऐक आग लागली आहे बाहेर ये. तो म्हणतो राव दे ना, मला जरा झोप लागली, झोपू दे. मग तुम्ही काय कराल, हो ठीक आहे गुड नाईट. तुम्ही जाऊन झोपाल नाही, हो तुला झोप लागली आहे, आग बाजूला आहे, वाढत आहे, नो प्रॉब्लेम, तू पण झोप, आम्ही पण जाऊन झोपतो. तुम्ही असं करा नाही. तुम्ही काय कराल, तुम्ही अजून जोर जोरात ओरडाल. तुम्ही अजून कोण शक्तिशाली बंधुगण आहेत त्यांना तुम्ही बोलवा की आपला भाऊ त्या ठिकाणी जळत आहे, आपण गप नाही बसलं पाहिजे, आपण त्याला उठवलं पाहिजे, चल उठ. आणि तो म्हणतो नाही मला झोपू द्यायचं. मग तुम्ही काय करा, ते म्हणा की ठीक आहे आता दरवाजा बंद आहे, आम्ही आत काय जाऊ शकत नाही, आता नको आत जायला. मग नाही, तुम्ही काय करा, तुमच्या शक्तीनिशी तो दरवाजा तोडाल, आत जाल, त्याचा कॉलर पकडाल आणि त्याला आगीतून बाहेर काढाल. का बरं, कारण तुम्ही त्याच्यावर प्रीती आहे. तुमची इच्छा नाही की त्यानं मरावं, तुमची इच्छा आहे की त्यानं जिवंत राहावं आणि तुम्ही त्याला त्यातून बाहेर काढाल.
काय हे प्रीतीचं प्रमाण आहे की तुम्ही त्याच्यावर काय करताय, प्रीती करताय. एखादा भाऊ जळत आहे आणि त्याला तुम्ही त्यात सोडू नाही शकत, तुम्ही त्यावर प्रीती करता. विश्वासासमवेत प्रीती याचा अर्थ ज्या व्यक्तीमध्ये विश्वास आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी कृती येते ती कृती आहे प्रीती. आणि पुन्हा सांगतो बरं का, ती प्रीती बाहेरच्यांसाठी नव्हे. इट स्टार्ट्स फ्रॉम युअर विदिन चर्च. तुमच्या बंधुगणांवर, तुमच्या बंधूंवर तुमची काळजी, तुमची चिंता, तुमचं असणारं जे हार्ट आहे ना, ते हार्ट आपल्या बंधूसाठी असायला पाहिजे. काय म्हणून? लॉर्ड सेव्ह हिम. त्याचे कारण कर. त्याला मी प्रत्येक गोष्टींद्वारे सांगत, त्याला मी गोड बोलून सांगत आहे, नाही ऐकत आहे. त्याला मी ओरडून सांगत आहे, नाही ऐकत आहे. त्याला मी ताडण करून सांगत आहे. हे कशाचं प्रमाण आहे? प्रीतीचं प्रमाण आहे. की तुम्ही एखाद्यावर प्रीती करत आहात, प्रेम करत आहात आणि तुम्ही काय म्हणता की नाही, तुला बघ या आगीतून बाहेर यायचंय. विश्वासणारा जो आहे तो विश्वासणाराचं हे प्रथम कर्तव्य आहे. तो म्हणत आहे की नाही, प्रीती तारणाचा स्पष्ट पुरावा आहे, स्पष्ट पुरावा आहे प्रीती तारणाचा. आणि हे सर्वात उत्तम उदाहरण असं आहे की प्रभू येशू ख्रिस्त, त्यानं तुम्हावर आणि माझ्यावर प्रीती केली आणि आपला प्राण दिला. जो विश्वास ठेवतो, तो विश्वास प्रभूकडून मिळालेलं दान आहे. तो विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही ठेवता, तुमचं तारण होतं. आणि त्या विश्वासासमवेत प्रीती तुम्हाला मिळते, जे फळ आहे. आणि तुम्हाला म्हणाले तुम्ही प्रीती करा. कुणावर प्रीती करा? बाहेर नाही, चर्च, युअर ब्रदरन्स, विश्वासू बंधुगण, त्यांच्यावर प्रीती करा, त्यांची काळजी घ्या, त्यांची विचारपूस करा. आम्हाला काय करायचंय, जाऊ दे ना, आम्ही आमचं भलं आहे. नाही, यू नीड टू स्ट्रेच युअरसेल्फ. मला स्ट्रेच करणं गरजेचं आहे आणि स्ट्रेच करून प्रीती करणं आवश्यक आहे. कारण पुन्हा बघा देवाचं वचन काय म्हणतं. पहिले योहान 4 अध्याय 16 आणि 18 वचन, 16 ते 18 वचन. पहिले योहान 4 अध्याय आणि 16 ते 18 वचन. कोण वाचेल? देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्यांच्यामध्ये राहतो. न्यायाच्या दिवसासंबंधाने आपल्या ठाई धैर्य उत्पन्न व्हावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशी पूर्ण झाली आहे. कारण जसा तो आहे तसे या जगात आपण हो. म्हणजे विश्वास जो आहे तो फळ देत आहे. कसलं? प्रीतीचं. जसा तो आहे तसे तुम्ही व्हावे. 18 वचन असं म्हणतं, प्रेमाच्या ठाई भीती नसते. इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते. भीतीमध्ये शासन असते आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नसतो. हे फार इम्पॉर्टंट आहे की काय होत आहे की जेव्हा आपण म्हणतो की आम्ही प्रीती करतो, याचा अर्थ काय? विश्वासाचं ते फळ आहे. आणि त्यामुळे आपण ज्यावेळेस म्हणतो की माझा प्रभूवर विश्वास आहे, मला प्रभूकडून धैर्य प्राप्त झालेलं आहे, याचा अर्थ काय होत आहे की माझा विश्वास आता प्रीती उत्पन्न करत आहे. माझ्या बंधुगणांवर आता प्रीती उत्पन्न होते. ज्या मनुष्याच्या ठाई प्रीती नाही त्या मनुष्याच्या ठाई विश्वास नाही आहे. विश्वासाचं उत्तम उदाहरण प्रीती आहे. ओके, आता प्रीतीची सुरुवात जी आहे ही सुरुवात नेमकी होते कुठून? म्हणजे आपण म्हणतो की ओके ठीक आहे, मला मंडळीतील बंधुगणांवर प्रीती करायची, पण काय आपण आपल्या पत्नीवर, आपल्या लेकरा बाळांवर प्रीती करतो? इथून सुरुवात व्हायला पाहिजे. आपल्या कुटुंबापासून आम्ही त्यांच्यावर प्रीती करत आहे की नाही करत आहे? ना, ग्रीक मध्ये प्रीतीला 4 शब्द आहेत. ओके, पहिला आहे इरॉस, दुसरा आहे स्ट्रॉस, तिसरा आहे फिलो आणि चौथा आहे अगापे. आता जेव्हा जेव्हा कधी फॅमिली सेमिनार घेतो मी त्यांना हे सांगत असतो. सगळ्यात पहिलं जे आहे इरॉस. अनेक कुटुंबांमध्ये आज डिवोर्सचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज तरुण मुलं, तरुण मुली हे जे इरॉस आहे, ज्याला वासना आधारित प्रेम म्हणतात, त्याच्या मागे लागलेले आहे. इरॉस फार भयानक आहे. प्रत्येक
पुरुष, प्रत्येक स्त्री या जगामध्ये असणारी जर कोणत्या गोष्टीला प्रमोट करत आहे तर ती गोष्ट इरॉस आहे. इरॉस म्हणजे वासना आधारित असणारं प्रेम. आज तुम्ही बघा, बाहेर जर गेला कुठं, आता जर समजा आपण रोडवर चाललं आणि तिथं ना बिल्डिंग बनत आहेत, आपल्या आता कॉलनीमध्ये खूप साऱ्या बिल्डिंग बनत आहेत आणि आपण बिल्डिंगची ऍड बघायला जातो. तुम्ही बिल्डिंगची ऍड जर बघितली, तिथे एखादी स्त्री उभी राहिली, म्हणजे बिल्डिंग फ्लॅटची ऍड आहे आणि स्त्री दाखवली आणि ती अर्ध नग्न आहे. आता उदाहरण घ्या की चॉकलेट लहान मुलांचं, तर लहान मुलं असायला पाहिजे ना, तिथं पण एखादी स्त्री. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघितलं, इरॉस प्रमोट होते. प्रत्येक ठिकाणी इरॉस प्रमोट होते आणि लोक त्या गोष्टीकडे आकर्षित होते. विवाहाची तयारी करायची, मग कसं करायचंय? मग मला बारीक व्हायला पाहिजे, मला जाड व्हायला पाहिजे, मला मोठं व्हायला पाहिजे, काहीतरी. म्हणजे मी खूप बारीक आहे, मला मोठं व्हायला पाहिजे, मी खूप जाड आहे, मला बारीक व्हायला पाहिजे. लग्नाची तयारी चालू आहे विवाहाची. कशा संदर्भात? शरीराच्या संदर्भात. म्हणजे प्रत्येक गोष्ट जर कुठे अट्रॅक्ट होत आहे तर ती रॉसकडे जात आहे. जगामध्ये आज एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा म्हणतो, मुलाला म्हटलं यू आर लुकिंग हॉट, तो म्हणतो थँक्यू. मुलीला म्हटलं यू आर लुकिंग सेक्सी, ती म्हणते थँक्यू. का कुठं चाललाय हा प्रकार? सगळा इरॉसकडे चालू आहे. लोक आज इरॉस मध्ये मिक्स झालेले आहेत, लोकांना आवडत आहे आणि लोक त्याच्यामध्ये अजून जास्त आणि जास्त काय करतात, इन्व्हॉल्व्ह होत चाललेले आहेत. शारीरिक संबंध लग्न अगोदर ठेवणं म्हणजे एकदम इझी झालेलं आहे लोकांना. आज बघा तुम्ही, जगामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे असं एकदम मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्याला नाव देण्यात येतं की आम्ही प्रेमात आहोत, आम्ही प्रेमात आहोत, म्हणून हे सगळं होतं. कारण हे शास्त्र आधारित नाहीये, शास्त्र याला दुजोरा देत नाहीये आणि हे धडाडण चालू आहे. इरॉस पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून नाही, कारण इरॉस शारीरिक अट्रॅक्शन जे आहे त्या अट्रॅक्शनाला प्रेम म्हणत आहे. दुसरी गोष्ट आहे स्ट्रॉज. स्ट्रॉजची गोष्ट आहे ती नातेवाईकांमध्ये असणाऱ्या प्रेमासंदर्भात आहे. नातेवाईकांमध्ये प्रेम कसं असतं माहितीये का? गिव्ह अँड टेक रिलेशन. तू मला जर 1000 रुपये दिले माझ्या लग्नामध्ये, मी तुला 1000 रुपये देईन तुझ्या लग्नामध्ये, 1 रुपया तुला जास्त देणार नाही. हे कुठलं आहे? स्ट्रॉज प्रेम आहे. तुम्ही आमच्याकडे नाही आला, आम्ही तुमच्याकडे काय येऊ? तुम्ही आमच्या लग्नामध्ये असाला, आम्ही तुमच्याकडे असं येऊ का बरं? कारण हे स्ट्रॉज आहे. गिव्ह अँड टेक रिलेशन. तू मला जर असं केलं तर मी तुला तसं करेन, तू हे कर मग मी ते तसं करतो. काय? स्ट्रॉज. आणि हे प्रेम आपण जगामध्ये अनेक ठिकाणी पाहतो. तिसरं आहे फिलो. फिलो म्हणजे मित्रत्वाचं प्रेम. आणि मित्रत्वाचं जे प्रेम आहे ते प्रेम आपल्याला वाटतं की श्रेष्ठ प्रेम आहे, पण मित्र फक्त एकच आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. दुसरा कोणच नाही बरं का. बाकी सगळे कोण आहेत? स्वार्थी. मित्रत्वाचं प्रेम हे एका एक्सटेंड पर्यंत असतं, त्याच्यानंतरचं प्रेम जे आहे ते स्वार्थी आहे. प्रत्येक मित्र जो असतो तो स्वार्थी असतो आणि आपल्या संगती जो असतो तो निस्वार्थीपणानं जो प्रेम करणार आहे तो फक्त प्रभू येशू ख्रिस्त. त्याची तुलना किंवा त्याची जी तोड आहे ती आपण इतर कोणाशी करू नाही शकत. आणि सगळ्यात शेवटी जे आहे, ज्याला अगापे आपण म्हणतो, ज्याला प्रीती म्हटलेलं आहे, आणि ते निस्वार्थीपणानं केलेलं आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही. प्रभू येशू ख्रिस्तानं आपलं मंडळीवर प्रेम प्रदर्शित केलं आणि आपला प्राण दिला आणि म्हणलं की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचं तारण होईल. आणि विश्वासासमेत प्रीती आपल्याला दिसते. आणि जेव्हा ह्या प्रेमांकर किंवा ह्या प्रीतीकडे आपण बघतो, आपल्याला काय दिसत आहे की आज जग फार मोठ्या प्रवाहामध्ये चालू आहे आणि एका वेगळ्याच दृष्टिकोनातून प्रीतीकडे पाहण्यात येत आहे. आणि ह्याच्यामध्ये येशू संदर्भात किंवा मंडळी संदर्भातही अनेक गोष्टी प्रदर्शित होत आहेत. आज वासना असणारं प्रेम, इरॉस जे आहे, तुम्हाला आढळतं का मंडळीमध्ये? नक्की शारीरिक वासना जी आहे, मी असं नाही म्हणत आहे बरं का की सेक्शुअल फिलिंग जे आहे नक्कीच त्याला इरॉस म्हणतात. जे सेक्शुअल फिलिंग आहे त्याला इरॉस म्हणण्यात येतं. त्याकडे आकर्षित मनुष्य होतो आणि मग प्रेमात पडतो. आज विवाहांमध्ये हा प्रकार फार मोठ्या प्रमाणात आहे. स्ट्रॉस प्रकार विवाहांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर फिलो हा प्रकार देखील विवाहांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे जर आपण म्हणाल प्रीतीची सुरुवात आम्हाला करायची, तर प्रीतीची सुरुवात जर करायची तर आम्हाला आपल्या कुटुंबापासून करायची. की काय मी माझ्या पतीवर, पत्नीवर, लेकरांवर प्रीती करतो का?
आणि मग हळूच आपण मंडळीकडे येऊया. कारण विश्वासासमवेत जर कोणती गोष्ट प्रथम येत आहे तर ती प्रीती आहे. आमचं एक नागपूरला माझं सेमिनार होतं आणि 2-3 डेजचं होतं आणि त्याच्यामध्ये मोस्टली पास्टर्स आणि त्यांची फॅमिलीज होत्या. आणि ते सेमिनार संपलं आणि त्या ठिकाणी मी हा विषय घेतलेला होता आणि ते 3 दिवसाचं होतं. सभा संपली आणि मग एक छोटा मुलगा जो आहे, मला तो स्तुती एवढा असेल, तो पळत मुलगी होती स्तुती एवढी, ती माझ्याकडे आली आणि तिने मला एक छोटी चिठ्ठी दिली आणि आमची तयारी चालू होती आणि त्याच्यामध्ये तिने मला चिठ्ठी दिली आणि मी चिठ्ठी घेतली आणि ती पटकन पळून गेली. आणि मी ती चिठ्ठी घेतली आणि मी ती खोलली आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की प्रिय दादा, विशेष करून विदर्भ साईडला सगळेजण दादा असं म्हणतात, तर प्रिय दादा, तुमचे मी आभार मानते. मग मला समजलं की ही स्त्रीने लिहिलं. तुमचे मी आभार मानते की तुम्ही या ठिकाणी आलात आणि देवापण एक योग्य इच्छेद्वारे तुम्हाला या ठिकाणी पाठवलं. मी एका पालकांची पत्नी आहे, मला 3 लेकरं आहेत, माझ्या विवाहाला 15 वर्ष झालेली आहेत आणि आम्ही विवाहित पती पत्नी देवाची सेवा करत आहोत. पण गेले 3 दिवस आम्ही देवाच्या वचनात पाहिलं आणि आम्हाला ह्याची जाणीव झाली की आम्ही दोघं बाजूला बसलेलो आहे आणि माझ्या पतींनी हे कबूल केलं की मी तुझवर कधीही प्रीती केली नाही, मी तुझ्यावर सदैव इरॉस केला, म्हणजे शारीरिक वासना असणारं प्रेम केलं. आणि हे कोण लिहित आहे की जे सेवा करणारे आहेत ते लिहित आहेत. पण हे इम्पॉर्टंट आहे की ती स्वीकृती त्या ठिकाणी होती आणि त्यांनी आपल्या पत्नीला तिचा हात हातात घेऊन त्या मीटिंग मध्ये सांगितलं की मला तू क्षमा कर की मी तुझ्या संदर्भात असं वागलेलो आहे. आणि त्यांनी पश्चाताप केला आणि ती त्या ठिकाणी लिहिली. खूप दिवस ती चिठ्ठी माझ्याजवळ होती आणि त्यांनी त्या ठिकाणी नमूद केलं की आता ते नव्यानं प्रभूला आम्ही दोघं जण समर्पित होत आहोत, आम्ही नव्यानं सुरुवात करत आहोत, तर आमच्यासाठी प्रार्थना करा. त्यांनी तिथं नाव नव्हतं मेन्शन केलं, पण त्यांनी फक्त एक चिठ्ठी लिहिली होती. मी प्रभूला धन्यवाद देतो की देवाचं जे वचन आहे, ज्या वेळेस ते मनुष्याचा ठाव घेतं त्याला त्याची पातकं दाखवतं आणि ज्यावेळेस मनुष्याला त्याची पातकं दिसतात त्यावेळेस मनुष्य त्यामध्ये जर देवबापाची कृपा झाली आणि त्याचा विश्वास जर त्यामध्ये आला तर स्वीकृती येते आणि स्वीकृती जी आहे ती प्रेमाचं फळ देते आणि त्या दोघांनी एक नवीन सुरुवात करण्याचा निश्चय केला. का बरं? ती अशी म्हणते की माझ्या पतीनं मजकर कधी असं पाहिलंच नाही, त्यानं सदैव इरॉस, शारीरिक जी वासना आहे त्या भावनेनंच पाहिलं. अनेक कुटुंब आहेत ज्यामध्ये नवरा बायको एकमेकाला फ्रेंड संबोधतात. वी आर फ्रेंड्स. फ्रेंड्स म्हणजे काय? तर मी कामावरून वगैरे आलो आणि ऑफिसमध्ये काय झालं मला जरा तुला सांगायला पाहिजे, तू जरा मला सांग, आपण दोघं जण एकमेकाला गोष्टी शेअर करूया आणि थोडंसं मग मित्र मैत्रिणी कशा असतात तसं आपण राहूया. ही गोष्ट मी समजून घ्या, विवाहामध्ये पती पत्नी कधीच मित्र नसतात बरं का, आणि कधीच मित्र नसावे. दे नीड टू बी हजबंड अँड वाईफ. पवित्र शास्त्रानुसार त्यांनी पती पत्नी असणं गरजेचं आहे. ज्या वेळेस तुम्ही पती पत्नी असता तुम्हाला तुमची जबाबदारी समजते, मित्र नाही बर का. हा, तुम्ही मित्रासारखे जरूर दिसाल, पण तुम्हाला जी जबाबदारी पती आणि पत्नी म्हणून दिलेली आहे ती पवित्र शास्त्रानुरूप तुम्ही पडताळून पाहणं गरजेचं आहे. कारण मित्र कधीही आगापी प्रीती नाही करू शकत तुमच्यावर. आणि म्हणून वचनात दिलेलं आहे इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय त्याचं 25वा वचन, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. मला कळत आहे की कंपॅरिझन जे आहे ते जगातील फिलोवर नाही आहे बरं का, ते डायरेक्टली ख्रिस्त म्हणते जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. हे फार स्पेसिफिक आहे. त्यामुळे जी मागणी करण्यात येत आहे ती अगापीची मागणी करण्यात येते, ती सर्वसाधारण प्रीतीची नाही. त्यामुळे फिलो, जेव्हा मी नाराज आहे, जेव्हा मी उदास आहे, जेव्हा कुठं मला फिरायला जायचं आहे, जेव्हा कुठं मला अजून कुठं शॉपिंगला जायचं आहे, अरे चल ना आज जाऊया आपण तिकडं, ही प्रीती ती नाहीये. आणि थर्ड थिंग, स्ट्रॉस. मी तुम्हाला सांगितलं नातेवाईकांची प्रीती. आता येत आहे फोर्थ. नातेवाईकांची सांगितली मी तुम्हाला का नाही? नातेवाईकांची प्रीती स्ट्रॉस. स्ट्रॉस प्रीती जी आहे ना ती उदाहरणामध्ये समजा माझा लहान भाऊ आहे वंदन
आणि वंदनला आता येणाऱ्या दिवसामध्ये जर मुलं झाले आणि मग मला 2 मुलं आहेत आणि मग माझ्या घरी लग्न आहे आणि वंदन आणि त्याची पत्नी घरामध्ये आहेत आणि डिस्कशन चालू आहे. अरे अद्वैतचं लग्न आहे आणि आता काय गिफ्ट द्यायचं. मग हे दोघं जण घरात विचार करतात काय द्यायला पाहिजे. आपला भाऊ आहे, ठीक आहे आपण काही देण्याऐवजी आपण कॅश देऊया. हे दोघं डिसिजन घेतात की त्याला 5,000 रुपये आपण त्यांना किंवा 10,000 रुपये आपण त्यांना कॅश देऊया. पाकिटामध्ये पैसे वगैरे घालतात. येतो तो लग्नामध्ये, मला देतो भावा कसं काय वगैरे. लग्न झालेलं आहे छानपैकी. मग आम्ही रात्री बसतो, गिफ्ट काय काय आलेत, कोणी कोणी दिलेत आम्ही खोलायला लागतो. मी म्हणतो का ग माझ्या भावानं काय दिले बघ. खोलतो, हो तुमच्या भावाने 10,000 रुपये दिलेत. वा माझा भाऊ आहे तो, 10,000 रुपये देणारच, मोठेपणा जो काय आहे. मग 1-2 वर्षांनी वंदनच्या घरी लग्न निघतं आणि मग आम्ही लोक घरामध्ये आहोत. वंदनच्या घरी लग्न निघालेलं आहे, लग्नाला जायचं आहे भावाच्या घरी. ती मला म्हणते की काय देऊया आपण, काय देऊया. वही काढ, काय कर, वही काढ. वही कुठली कुठली वही. तुम्ही सगळे तसे करता. तुम्ही सगळे तसे करता मला माहित आहे, म्हणून तुम्हाला ते पटलेलं आहे. वही काढ. किती दिलेले, 10,000 रुपये. 1 रुपया जास्त द्यायचं नाही. एवढे दिलेले तेवढे आपण काय करू, त्याला देऊन टाकू. का बरं. स्ट्रॉंग. विवाहामध्ये काय चालू आहे, प्रीती कुठे झाली आहे. तू लाईट बिल भर, मी पाणी बिल भरतो. तू हे कर, मी ते करतो. लग्न झालं आमचं. मग तू तुझ्या आई वडिलांना 500 रुपये पाठव, मी माझ्या आई वडिलांना 1,000 रुपये पाठवतो. तू तुझं बघ, मी माझं बघते. पैशाची काय झाली विभागणी. का बरं. स्ट्रॉस. आणि हे फार डेंजर आहे. पवित्र शास्त्र ह्याला दुजोरा देत नाही. पवित्र शास्त्र म्हणतं जेव्हा तुमचा विवाह होता तुम्ही एक देह होता, आणि जेव्हा तुम्ही एक देह होता तुमच्यामध्ये सगळं सामायिक होतं. देर इज नो हिचा बाप माझा बाप. असं होतं की माझे आई बाप. त्यामुळे गिव्ह अँड टेक नाही होत या ठिकाणी. काळजी घेणं एकत्र जातं, डिसिजन्स एकत्र होतात, मागणी एकत्र होते. त्यामुळे जो तारण प्राप्त झालेला व्यक्ती आहे त्याच्या जीवनामध्ये जर पहिलं फळ कोणतं येतं तर ते आहे प्रीती. आणि ती प्रीतीची सुरुवात कुठून होते, मी म्हणत आहे बंधू वर्गांकडे. पण अजून जर डीक केलं, इट स्टार्ट फ्रॉम युअर ओन फॅमिली. आणि मग अशा अनेक कुटुंब आहेत ज्या कुटुंबांकडे पाहिल्यावर असं समजतं की जेव्हा कधी त्यांना शारीरिक गरज भागवायची आहे तेव्हा ते पत्नीकडे किंवा पतीकडे आकर्षित होतात आणि इरॉस त्यांचं जागृत होतं. सगळं डार्लिंग डार्लिंग आणि हनी हनी वाटायला लागतं. लग्नाचं पहिलं वर्ष, ओ डार्लिंग कशी आहेस तू, ओ हनी कशी आहेस तू, नुसतं हाक मारताना डार्लिंग आणि हनी एका ताटातच जेवतात. कधी बघितलं हातात हात घालून फिरायचं का. ही डार्लिंग ही हनी. शक्ती आहे, रोमॅन्स आहे आणि गोष्टी चालू आहेत. 1 वर्ष होतो, हात जरा लांब होतो. एक बाळ आलं तर अजून जरा लांब होतो. काय व्हायला लागलंय, अरे मग थोडं अजून पुढे गेल्यानंतर काम करा बाबा, तू तुझं बघ, मी माझं बघते. माझ्या कामाचं वेगळं, तुझ्या कामाचं वेगळं, माझी हे माझं ते, आणि माझ्या तुझ्याला सुरुवात व्हायला लागते. जेव्हा कधी मग डिप्रेस आहे, फिलो जागृत होतं. मित्रत्वाचं प्रेम, ये ना ग, बस ना ग, बोल ना ग, मी खूप त्रासात आहे ग, डार्लिंग मला तुझी गरज आहे ग. जेव्हा पैशाचा व्यवहार आहे, स्ट्रॉस जागृत होतं, तू तुझं बघ, मी माझं बघतो. माझ्याकडे पैसे, तुझ्याकडे काय चालू आहे, स्ट्रॉस. तू तेरा देख मैं मेरा. आगापे कुठे आहे, आगापे नाहीये भाई, आगापे नाहीये.
मग मी विचारलं की ओ दादा कसं काय चाललं लग्नामध्ये. लग्नाला 1 वर्ष. बाळासाहेब फर्स्ट क्लास. काय म्हणती मग बायको. फर्स्ट क्लास. सगळं कसं एकदम मस्त. 5 वर्ष झाले. मी विचारलं कसं काय दादा काय चाललं लग्न. हा बाळासाहेब ठीक आहे. देव चांगला आहे, दया चांगली आहे त्याची होत. 10 वर्ष झाले. कसं काय चालू आहे. हा बाळासाहेब ठीक आहे म्हणायचं. 15 वर्ष झाले. काय विचारताय नका विचारू बाळासाहेब. काय सोडून द्या. तेव्हा नाही 20 वर्ष झाले. कसं काय चालू आहे बाळासाहेब. मी विचारल्यावर बाळासाहेब काय आता गाडा ओढा लागलोय मी. म्हणजे हाय का नाही ठीक. हा आता हायच म्हणायचं. नाही सगळं कसं आहे सगळं चालूच आहे म्हणायचं. देयर इज नो क्लिअर आन्सर. का. कारण आगापे नाहीये. विश्वासणारा जो आहे फर्स्ट फ्रूट विश्वासासमवेत प्रीती हीच नाही. कारण ती समजलीच नाही आम्ही. कारण आम्ही जेव्हा सुरुवात केली ती सुरुवातच अयोग्य होती. ती योग्य नव्हतीच. आणि मग आम्ही कसं काय इतरांवर प्रीती करू. आमच्या प्रीतीची सुरुवातच जर खराब आहे. त्याने विश्वास हे देवबापाकडून मिळालेलं दान आहे. तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीला ते मिळतं. आणि तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीला ते मिळाल्यानंतर तो धैर्यानं देवाकडे जाऊ शकतो. धैर्यानं देवाकडे जाऊन प्रार्थना करू शकतो. आणि त्याचं तारण झालेलं आहे हे कसं ओळखावं. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं फळ किंवा पहिली गोष्ट जर कोणती आहे तर ती प्रीती आहे. आणि ही प्रीती तुम्हामध्ये आणि मजमध्ये असणं फार आवश्यक आहे. आणि ह्या प्रीतीच्या प्रकारांकडे ज्यावेळेस आपण बघतो आपल्याला दिसते की हे फार कठीण आहे. जग ज्या रीतीनं चाललेलं आहे त्यामध्ये आपण जगत आहोत. आणि आगापे प्रीती आज माझी पत्नी आहे आणि ती खूप चांगली आहे आणि ती खूप चांगली राहत आहे म्हणून माझी तिच्यावर प्रीती आहे. माझा पती आज खूप चांगला आहे, शारीरिक दृष्टिकोनातून चांगला आहे, फायनान्स दृष्टिकोन चांगला आहे म्हणून तो खूप चांगला आहे. आणि माझी प्रीती प्रभूच्या वचनावर आधारित आहे. ह्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. म्हणून तारण प्राप्त झालेला व्यक्ती त्याला हे ठाऊक आहे की हे जीवन माझं माझ्या पराक्रमावर किंवा माझ्या स्वतःच्या विश्वासावर निर्भर नसून प्रभूच्या विश्वासावर आहे. आणि जर प्रभूच्या विश्वासावर आहे त्याने मला दिलेलं हे पहिलं फळ आहे की प्रीती. ही जर मज मध्ये आहे तर मी योग्य प्रकारे माझ्या पत्नीवर माझ्या कुटुंबावर प्रीती करू शकेन. त्याच्यामध्ये गिव्ह अँड टेक नसेल. त्याच्यामध्ये फक्त प्रीती असेल. एकदा असंच एक पाळक साहेब कुटुंबावर खूप सुंदर संदेश देत होते. जसं अद्वैत बसलाय, माझी बायको बसली आहे, अद्विक बसलाय, मी इथून संदेश देत आहे तर मला ते क्लिक होत आहे की उदाहरण आठवत आहे. तर असंच एक उदाहरण आहे की पाळक साहेब छान सुंदर असं प्रीतीवर आणि कुटुंबावर संदेश देत होते. फार आवेशानं एकदम की प्रीती करा, आपल्या कुटुंबावर प्रीती करा, बायकोवर प्रीती करा, लेकरांवर प्रीती करा. ख्रिस्तानं केली त्या प्रकारे आपल्या पत्नीवर प्रीती करा. आणि त्यांची पत्नी जी आहे ती अशी समोर बसलेली होती. त्यांचा मुलगा जो आहे बाजूला बसलेला होता. आणि संदेशामध्ये वारंवार त्यांची बायको उठत होती आणि त्यांचा मुलगा उठत होता. माझी बायको नाही उठली. ती उठत होती आणि बसत होती. तिचा मुलगा तिला बसवत होता. नंतर मुलगा उठायचा ती त्याला बसवायची. आणि मग पाळक साहेबांचा खूप जबरदस्त संदेश झाला. आणि जबरदस्त संदेशानंतर जसा संदेश संपला तसं पाळकीनबाई उठल्या, थर्ड करून आपल्या मुलाला घेऊन बाहेर निघून गेल्या. आणि निघून गेल्यानंतर आपल्या ज्या महिला असतात त्या फार म्हणजे शार्प असतात त्या. आणि मग संपल्या सगळ्या येऊन पाळसाहेब काय झालं गेल्या काय. मला पण माहित नाही का गेली ती, कुठे गेलेली आहे काय. असं होत आहे डिस्कशन. तेवढ्यातच ती पुन्हा रिटर्न येते आपल्या मुलाला घेऊन. यावेळेस तिच्या हातामध्ये ना बॅग्स असतात, 2-3 बॅग्स असतात. ती येते, दरवाजा धड करून खोलते आणि चर्चच्या समोर येते, म्हणजे
पुलपिटच्या समोर येते, तिथून बॅग्स ठेवते. आणि सगळ्या बायका, पालखीन बाई काय झालं काय झालं काय झालं, का आले परत, कुठे गेलेले होते? ते म्हणजे काय नाही हो, ह्या बॅग आणल्या. कसल्या बॅग आहेत? म्हणजे माझ्या कपड्यांच्या आहेत, पोराच्या कपड्याच्या. काय झालं काय? हा जो माणूस आहे ना, तो हा जेव्हा चर्च मध्ये असतो, अहो काहीतरी वेगळाच असतो. हो, तो घरात आला तर काहीतरी वेगळाच होतो. हो, ते आम्ही दोघांनी ठरवलंय चर्च मध्येच राहायचं, कारण बाहेर जर गेलं तर काहीतरी वेगळंच रूप आहे. कारण जोपर्यंत इथं आहे, अहो किती सुंदर प्रेमावर बोलतो, किती सुंदर प्रीतीवर बोलतो, किती सुंदर राहतो. घरात गेल्यावर काहीतरी वेगळंच रूप दिसतं याचं. प्रेम हे कठीण आहे बरं का, कारण तारण प्राप्त झालेलं आहे, त्याच्यामध्ये विश्वास आहे, आणि विश्वासाद्वारे झालेलं आहे. पहिलं फळ जर कोणतं आहे, प्रीती आहे. आणि इट स्टार्ट्स फ्रॉम युअर ओन फॅमिली. आणि ह्या प्रीतीमध्ये सगळं आहे बरं का, जी प्रभूकडून मिळते. त्यामुळं प्रीती असणारा मनुष्य, ज्याच्यामध्ये विश्वास आहे, तो स्वतःवर निर्भर नाहीये, स्वतःच्या पराक्रम काहीतरी आहे आणि म्हणून मला हे मिळालेलं आहे असं नाहीये. तर त्याचं एकमेव लक्ष असं आहे की हे देवाचं दान आहे, विश्वास जे मला मिळालेलं आहे, आणि त्याच्या गौरवासाठी आहे. आणि त्याच्यामधून जर काही येतं एक स्पष्ट पुरावा, तर तो आहे प्रीती. आणि ही प्रीती यासाठी की मी वारंवार देवाचे आभार मानावेत की त्यानं मला त्याचा विश्वास दिला, आणि तो आज मी माझ्या कुटुंबासमवेत, माझ्या मंडळी समवेत प्रदर्शित करत आहे. प्रियानो, त्या विश्वासामुळे तुम्हाला धैर्य प्राप्त होते. त्या विश्वासामुळे आपल्याला जी प्रीती प्राप्त झालेली आहे, ती विश्वासाची प्रीती जी आहे ती इतरांसमेत शेअर करण्यासाठी आहे. आणि यानं काय होतं माहितीये का, जेव्हा तुमच्या प्रीतीचं ते फळ येतं, त्यानं तुमचा विश्वास वाढतो. आणि विश्वास कोणावर वाढतो माहित आहे? ज्यानं तुम्हाला दिलेला आहे ना विश्वास, त्याच्यावर वाढतो. त्याच्यामध्ये वृद्धी होते, तुमची निर्भरता अजून वाढते. तुम्ही नाहक दैहिक गोष्टींसंदर्भात कुरकुर करत नाही. तुमची निर्भरता डे बाय डे वाढू लागते. कुणावर? देवावर. तुम्हाला जर काही मिळालं नाही, तुम्ही कुरकुर करत नाही. तुम्हाला जर काही प्राप्त नाही झालं जगातल्या गोष्टी, तुमचा हिरमोड होत नाही. तुमची निर्भरता वारंवार त्याच्यावर वाढू लागते, कारण विश्वासाच्या द्वारे प्रीती तुम्हाला प्राप्त होते. आणि पॉल ज्यावेळेस ते बेनेडिक्ट करतो, तो आशीर्वाद देतो, तो बिलकुल ती गोष्ट म्हणतो की तुम्हाला शांती मिळो, म्हणजे ती शांती जी प्रभूची आहे ती तुम्हाला प्राप्त हो. तुम्हाला प्रीती प्राप्त हो. कशाद्वारे? बोलतो विश्वासाच्या द्वारे. आणि ज्यावेळेस विश्वासाच्या द्वारे तुम्हाला प्रीती प्राप्त होते, ती विश्वासाच्या द्वारे प्राप्त होणारी प्रीती हे जे फळ आहे, हे तुम्हाला धैर्य देतं, हे तुम्हाला त्याची कृपा पुरवतं. कारण प्रभूचं वचन आपण योहानाच्या सुवर्तमानात वाचलं, जो कोणी माझ्यावर प्रीती करतो माझ्या आज्ञा पाळतो. माझी आज्ञा ही आहे की तुम्ही एकमेकावर प्रीती करा. आणि विश्वासाचं हे फळ आहे. आणि मग पुढे गेल्यावर आपल्याला ही गोष्ट दिसते बघा, की येथे इफिस्करास पत्र 4 अध्याय आणि 13 वचन, ही तिसरी गोष्ट आपण पाहणार आहोत. इफिस्करास पत्र 4 अध्याय आणि 13 वचन. कोण वाचेल बरं? हा हा. म्हणजे हा जो विश्वास तुम्हाला आणि मला दिलेला आहे, हा जो विश्वास तुम्हाला आणि मला प्राप्त झालेला आहे, कशाबद्दल? तर हा एक फार मोठा सुवार्तेचा गाभा आहे की या विश्वासाची वृद्धी व्हावी आणि तुम्ही ही वृद्धी, या वृद्धीप्रत जावं. ही वृद्धी कोणती आहे? विश्वासाची वृद्धी कशी प्राप्त होते, या विश्वासाच्या वृद्धीमध्ये आपण कुठं जाऊ शकतो? तर तो असं म्हणतो की असं तसं नाहीये, आपण सर्वांनी देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी ज्ञानाच्या एकत्वास. म्हणजे विश्वास मिळाला, ओ मला तारण प्राप्त झालं, आता प्रभू म्हणतो तारण मिळालं, तुझं तू बघ. नाही, आता या विश्वासामध्ये वृद्धी आहे, ह्याच्यामध्ये असणारी वाढ आहे. पहिलं फळ आपल्याला काय दिसतं? की प्रीती, फुल ऑफ लव्ह. आणि लव्ह मध्ये आपण 4 प्रकार बघितले.
त्याच्यामध्ये आपण पाहिलं की अगापे स्टार्ट्स विथ युअर फॅमिली, कुटुंबामधून. आणि कुटुंबामधली प्रीती पाहिली, आता मंडळीवर तशा प्रकारे प्रीती करावी. आणि आता आपण पुढे आलो की विश्वास जर आहे थर्ड ह्याच्यामध्ये, तर आता ह्याच्यामध्ये वृद्धी व्हायला पाहिजे. आता वृद्धी कशी बघा, साधी सुधी नाही. तो असं म्हणतो की तत्संबंधी ज्ञानाच्या एकत्वास, म्हणजे येथे विश्वास म्हणजे ख्रिस्ताची जी शिकवण आहे त्या शिकवणीचा गाभा, त्याच्या सुवार्तेचं मूळ सत्य, म्हणजे त्याचं एक सामायिक असणं त्या विश्वासामध्ये. इथपर्यंत आपण सगळ्यांनी जावं. त्यानं आपण ऍज अ चर्च, आपण मंडळी म्हणून आपलं केंद्रस्थान एकच असावं, तो म्हणजे ख्रिस्त, त्याची सुवार्ता. काय होतं की ज्या वेळेस तुम्ही आणि मी विश्वासामध्ये वाढतो, आपला जो दृष्टिकोन एक आहे, तर आपण सगळेजण एकत्रित त्या सुवार्तेच्या सत्याच्या गाभापर्यंत जावं. विश्वास काय करतो की एकत्र तुम्हाला आणि मला करतो. सामायिक जो आहे तो विश्वास प्रत्येकाचा, ह्याच्यामध्ये जर इथं कोण असं असेल ना की नाही बाबा मला हे होत नाहीये, मी सदैव सांगत असतो बघा, द चर्च डोर इज ओपन फॉर देम. कारण मंडळी ही ऐक्याचं प्रतीक आहे. आणि ऐक्य कुठलं माहितीये का? ओ मला हे पटलं नाही, ओ पाळक साहेब ना टाय घालतात ना, मला हे पटत नाही. पाळक साहेब ना गिटार वाजवत, मला हे पटत नाही. पाळक साहेब बायबल असे ठेवतात ना, मला हे पटत नाही. पुलपीट मला बरोबर नाही वाटलं यार, हे बरोबर नाहीये. हे विश्वास नाहीये. आपला विश्वास जो आहे तो सिद्धांतिक विश्वास आणि त्याच्या एकत्वास जाणं. आपलं एकमेव ध्येय काय आहे की ती पूर्णता प्राप्त करणं. त्या दृष्टिकोनातून आपण पुढे जात आहे. पाळक साहेबांचं हे बोलणं तेवढं आपल्याला पटत नाही बरं का, हे असं झालं, ते तसं झालं, हा स्पीकर मला आवडला नाही. पण देयर आर प्लेंटी ऑफ रिझन्स. पण जर तुम्हा आणि मज मध्ये विश्वास आहे, तारणदायी विश्वास, आणि आपण सामायिक बुद्धीनं एकत्रित विचारसरणीचे त्या एकत्वास जात आहे. कुठे एकत्वास? तर पूर्णतेच्या एकत्वास. विश्वास काय करत आहे? वृद्धी करत आहे. मंडळीमध्ये असणारे लोक, जर तुमची आध्यात्मिक वृद्धी होत नाही, तुम्ही बघा हा शब्द वारंवार असतो माझ्या बोलण्यामध्ये, जर तुमची आध्यात्मिक वृद्धी होत नाही, जर तुम्ही मंडळी संगती एकत्रित जी आपल्याला प्राप्त करून घ्यायचंय तिकडे जर आपण जात नाही, तर आपली दुर्दशा. आपण ऍज अ चर्च फेल आहे. तुम्हाला माहित आहे आपलं काउंटिंग कोणामध्ये? अशा अनेक चर्चेस मध्ये, ज्या चर्चेस मध्ये येऊन ना, ओ संडेला वी गो फॉर शोईंग आवर शर्ट नवीन घेतलेला, हो मी गेले साडी दाखवायला, हो मी मंगळसूत्र केलं ना, चर्चमध्ये जाऊन मोठ्याच्या मोठं मंगळसूत्र दाखवायचंय मला, हो मी त्यासाठी जात आहे चर्चला. मी काय सांगू, मी नवीन ड्रेस घेतला म्हणून गेलो, मी शूज घेतला म्हणून गेलो. वाय वी कम टू चर्च? आम्ही मंडळीमध्ये का जात आहे? कारण ना माझं तिथं मोठेपण आहे म्हणून मी चाललोय. हो मला तिथं फार मोठेपणा मिळत आहे म्हणून मी जात आहे. वाय गो टू चर्च? बेसिक थिंग की त्या एकत्वास आम्ही जावं. तारण प्राप्त झालेले लोक जेव्हा एकत्र जमतात, त्या एकत्वास पुढे जातात. जे ऐक्याचं प्रतीक आहे, जे शिक्षणाचं प्रतीक आहे, जी वृद्धी होते तुमच्या आध्यात्मिक गोष्टींमध्ये, त्यासाठी आपण मंडळी देतो. तो आपला दृष्टिकोन असावा, त्यासाठी आपण एकत्रित येतो. जर तो तुमचा विषय नाहीये, तर मंडळी तुमच्यासाठी नाहीये. माझ्या बायबल कॉलेजमध्ये मला आठवतं की समजा एखादा मुलगा शूज घालतो ना, नवीन शूज घातलेला जर कोण असावा, तर आम्हाला माहित असायचे की त्यानं काय केलं, शूज घातलेलं, तर तो यायचा. आणि आम्ही उभं जर असेल उभा आहे, मी तुम्हाला सांगतो ना की माझ्या लाईफमध्ये मी सगळ्यात जास्त वात्रटपणा बायबल कॉलेजमध्ये केला. ठीक आहे, तर यायचा तो आणि असं उभं राहायचा स्क्वेअरमध्ये. तर आम्ही असं असायचो, तर तो यायचा. आता आम्हाला दिसत आहे शूज घातलाय, तर तो यायचा असं पाय आपटायचा. ठीक आहे, की त्याला आम्ही अप्रिशिएट करावं, त्याने शूज घातले. तर आम्ही मला माहित असायचं घातलं, आम्ही इकडे तिकडे बघायचो, काहीतरी वेगळाच विषय काढायचो, त्याच्या शूजकडे बघायचो. पण शूजकडे बघून खाली जे आहे ना त्याच्याविषयी काहीतरी सांगायचो. तो जर काही आपटत आहे तर म्हणतो धूळ उडते रे, असं काहीतरी वेगळं करायचं. आणि तो खूप वेळ असा म्हणजे इरिटेट व्हायचा की बघ ना यार, मी शूज घेतलाय. तुम्हाला माहित आहे, जर मंडळीमध्ये येण्याचा उद्देश
अशा काही दैहिक गोष्टींसंदर्भात आहे ना, की बघा ना काहीतरी करताय ना, आणि ते जर त्यांना प्राप्त नाही झालं जगाच्या दृष्टीत, देन इरिटेशन येतं. इथं काय येतं मग ते इरिटेट होतं, त्या सहभागितेमध्ये इरिटेट व्हायला लागतं. पण जर समजा एकत्रित येण्याचा उद्देश त्या प्रभूने दिलेल्या एकत्वास जाणं आहे, त्या आध्यात्मिक प्रौढतेला प्राप्त करणं आहे, देर इज नो इरिटेशन, देर इज ऑलवेज बिन हॅपीनेस. खूप खुशी असेल. कारण का आपण सगळेजण एकाच उद्देशाने येत आहे. कोणता उद्देश आहे? प्रौढ मनुष्यपणास ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेस येऊन पोहोचू तोपर्यंत दिले. म्हणजे आम्हाला आध्यात्मिक प्रौढतेत कसं जाता येईल, काय करता येईल, तो एकमेव उद्देश आमचा आहे. त्यानो आपला तो एकमेव उद्देश असला पाहिजे. बाकी सर्व उद्देश जे आहेत ना, ते देवबापाच्या दयेनं आपल्या मंडळीमध्ये सध्या तरी होत नाहीत, आणि मी फार काळजी घेत आहे की कधीच होऊ नयेत. पण स्वतःवर बूस्ट नाही करू शकत, सैतान धूर्त आहे. आपण प्रभूच्या चरणाजवळ जाऊन तिथंच उपडं पडलं पाहिजे की देवा तू तुझ्या मंडळीचं संरक्षण कर, देवबापच कर, कारण ते गरजेचं आहे. कारण आपण म्हणत आहोत की आम्ही विश्वासू आहे. ओके क्लेपा, तू विश्वासू आहेस? हो मी विश्वासू आहे. तुझं तारण विश्वासानं झालंय कृपेद्वारे? हो प्रभू माझं तारण विश्वासानं झालेलं आहे कृपेद्वारे. हो तुझं तारण झालेलं आहे विश्वासानं? हो प्रभू माझं झालेलं आहे. मग विश्वासाद्वारे प्रीती कुठं आहे? विश्वासाद्वारे प्राप्त होणारं प्रौढत्व कुठं आहे? त्या एकत्वास तू कुठं चाललेला आहेस? त्याने हे फार गरजेचं आहे. कारण तारणापासून प्राप्त होणारं विश्वासाच्या द्वारे असणं हे फळ आहे. म्हणजे आपण जर या मंडळीमध्ये आहोत आणि आपण जर मागील 3 वर्षाचा एक बॅकग्राऊंड बघतो की 3 वर्ष अगोदर ओके आय स्टार्टेड इन दिस चर्च, आणि अजूनही माझा प्रॉब्लेम हा आहे की कृपेद्वारे प्राप्त होणारं तारण कसं मिळतं, तारण म्हणजे काय, किंवा तुम्ही कुठं गेला आणि कोणी काय तुमचं तारण झालंय का, काय झालंय का, असं जर तुम्ही आहात, अरे देन वी हॅव फेल्ड. आध्यात्मिक प्रौढतेत आपली वाढ होत आहे का? आपलं पाचारण तशा प्रकारे झालेलं आहे का? प्रभुदेव आपण आपल्याला त्यासाठी बोलवलेलं आहे. काय माझ्या कुटुंबामध्ये माझी जी प्रीती आहे ती त्या प्रकारे बाहेर पडत आहे का? माझ्या पत्नीनं मज मध्ये झालेला बदल पाहिलेला आहे का? माझ्या पतीनं मज मध्ये झालेला बदल पाहिला आहे का? होय माझं तारण विश्वासानं कृपेद्वारे झालेलं आहे, आणि ज्यावेळेस कृपेनं विश्वासाच्या द्वारे माझं तारण झालेलं आहे, तर तो विश्वास आता प्रीतीला बाहेर काढत आहे एक फळ म्हणून. ती प्रीती माझं कुटुंब, माझे आप्तगण, माझी मंडळी ते पाहत आहे का? माझी प्रौढता पाहिलेली आहे का? त्याद्वारे आम्ही ऍज अ चर्च पुढे जात आहे का? त्यानो हेच विश्वासाचं फळ आहे. आणि पॉल ज्यावेळेस ते संपवत आहे पत्र, ते संपवत असताना तो आशीर्वाद देत असताना तीच गोष्ट सांगतो की मला तुम्हाला सांगू देतो, म्हणतो येशू ख्रिस्ताची जी शांती आहे ती, विश्वासाच्या द्वारे प्राप्त होणारी जी प्रीती आहे ती तुम्हाला प्राप्त हो, आणि येशू ख्रिस्तावर अक्षय प्रीती करणारे लोक यांच्यावर कृपा असो, असं म्हणून तो पत्राचा शेवट करतो. त्यानो मला तुम्हाला वारंवार सांगू दे, आपण विश्वासू लोक आहोत. आपण म्हणत आहोत की हो आम्ही विश्वासू आहे, आम्ही बिलीवर आहोत. बिलीवर आहात, फळ आहे, आणि इट स्टार्ट्स विथ लव्ह. आणि हे प्रेम जे आहे ते तुमचं जे ऐक्य आहे ते राखतं. ऐक्य त्यानंतर प्रभूमध्ये असणारी प्रौढता तुम्हाला देतं, आणि मग हे जे फळ आहे ते लोक आपण पाहू शकतात आणि म्हणू शकतो की हो हे विश्वासणारे लोक आहेत. देवबाप करो की आपल्याला हे विश्वासणारा जो टॅग आहे तो जर आपल्याला मिळालेला आहे तर आपल्या जीवनामधून हीच गोष्ट बाहेर पडो. आणि प्रियांनो मी तुम्हाला परत सांगतो संपत असताना, तुम्ही विश्वासणारे आहात ही गोष्ट
मी पण बोलण्या अगोदर तुमच्या पत्नीनं आणि तुमच्या पतीनं तुम्हाला बोलणं आवश्यक आहे की तू विश्वासणारी आहेस, तू विश्वासणार आहेस, कारण दे आर विथ यू फॉर 24 hours. की तू विश्वासणारी आहेस, तू विश्वासणार आहेस, हे त्यांनी बोलणं गरजेचं आहे. कारण विश्वास प्रीतीला बाहेर काढतो आणि प्रीती तुमच्या जीवनातून दिसणं आवश्यक आहे. आणि त्या प्रीतीमध्ये नो इरॉस, नो स्ट्रॉस, नो फिलो, द एक्सपेक्टेशन इज अगापे. जर तुम्ही विश्वासामध्ये आहात, जर तुम्ही विश्वासू आहात, तर एकत्र मंडळी संगती आपण एक दिशेने जात आहोत, समविचारी आहोत, दुसरे कोणतेही विचार आपल्यामध्ये नाही, की आपण एकत्वास पुढे जावं. प्रभू देव बाप करो, या वचनाद्वारे तुम्हाला त्याची कृपा करू. प्रार्थना करूया आपण. प्रभू देवा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो या संधीबद्दल जी तू आम्हाला देवा दिलीस, तुझी भक्ती करण्यासाठी तू आम्हाला सहायता केलीस. आतापर्यंतचा संदेश प्रभू देव बापा तू आमच्यासाठी आशीर्वादित केलास. आम्हाला पुन्हा एकदा आठवण करून दिलीस की प्रभू विश्वासाद्वारे प्रीती, विश्वासाद्वारे धैर्य, विश्वासाद्वारे ऐक्य प्रभू हे तुझ्याकडून आहे. आणि ते आजमध्ये चालण्यासाठी प्रभू तू आम्हाला सहायता आणि मदत. तुला गौरव, मान, महिमा देवा आम्ही देतो, कारण ते तुझं आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा. आमेन.